तुझं सगळं बरोबर आहे, पण या सगळ्यामध्ये तू सावलीच्या भावनांकडे दुर्लक्ष करतोयस असं नाही का वाटत तुला? मला सांग, तिला काय हवंय, ती का करते हे सगळं? कारण तिला एक बाळ हवंय तुझ्याकडून आणि ते बाळ तुमच्यापासून कधीच दूर जाऊ नये एवढीच इच्छा आहे ना तिची. वहिनी, तिला त्रास होतो तर मी पण बघतोच आहे, पण भावनेच्या भरात आपण काहीही नाही करू शकत. सावलीचा त्या गुरुजींवर विश्वास बसला म्हणून ते सगळं बोलते, हे असलं काही करणार नाहीये मी. ऐक ना, कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्या अटी क्लिअरली टाकू. झालं मग. काय बोलतोयस दादा तू? बरं चल, आपण अटी टाकल्या, त्यानंतर ती मुलगी फिरली तर? तसं याआधी झालंय ना माझ्यासोबत. त्या मुलींनी पण असंच सगळं सांगितलं होतं. मग त्या म्हणाल्या आता सारंगवर माझं प्रेम झालंय, आता मी याला सोडून नाही जाऊ शकत, असं ती बोलली तर काय करणार? एक्सक्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट केला तर त्या पोरीबरोबर? मला मान्य आहे तुझा पास्ट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तो बोलतोय, पण बघ ना, आपण एक्सक्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट करूया. तिला तिचा शब्द फिरवताच येणार नाही आणि आपणही कुठे कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही. मग तर झालं. एक गोष्ट मला सांग, कायदा नेहमी स्त्रियांच्या बाजूने झुकलेला असतो हे तरी मान्य आहे तुला? उद्या जर ती कोर्टात गेली तर कोर्ट काय निकाल देईल? आपल्या बाजूने निर्णय देईल की तिच्या बाजूने? आपण हे सगळं अंधश्रद्धेच्या नावाखाली केलंय म्हणून कोर्ट आपल्या सगळ्यांना तुरुंगात पाठवेल. हे असलं काही करणार नाहीये मी, आणि कॉन्ट्रॅक्ट तर नाहीच, दुसरं काहीतरी सुचवा मला. हॅलो तिलोत्तमा, तुला काय वाटत होतं ग? ही भैरवी वजे फक्त पोकळ धमक्या देते. आता कळेल तुला की भैरवी जे बोलते तेच करते. एक लोकेशन पाठवते तुझ्या मोबाईलवर आत्ता. त्या लोकेशनवर आत्ताच्या आत्ता ये, आणि नाही आलीस तर मग तुला माहितीये मी काय करेन. तुझ्या घरच्यांच्या समोर तुला एक्सपोज करीन आजच्या आज. हो चालेल चालेल. हां काय ग? हां कोणाचा फोन आहे? हे काय ग? चंद्रकांतजी आहे. सांग ना, सांग त्यांना तुझे मान कारनामे सांग. असेल हिम्मत तर. हो चालेल चालेल. हां चल बाय, ठेवू. वाट पाहते तुझी. ओके. कोणाचा फोन आहे? मी जरा आले पटकन, एक काम आहे. आले 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 मी पटकन. काय बनवायचं जेवायला? काहीतरी साधं बनवूयात, म्हणजे आपण. तिलोत्तमा मॅडम, कुठे निघालात इतक्या घाईघाईत? म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय, सगळं ठीक आहे ना? मी का असेन टेन्शन मध्ये? काय बोलतेस तू? आणि कुठे निघालात म्हणजे मी का तुला उत्तर देऊ? हा, तुला काय करायचंय? प्लीज मला जाऊ दे, प्रश्न नको विचारूस. थांबा, म्हणजे मी अस्वस्थ वाटताय खूप. काय झालंय का? काही असेल तर सांगा ना, आपण मिळून बघूयात. आपण मिळून बघूया म्हणजे काय? तू माझी बरोबरी करतेस तू? हा, आणि तुला काय करायचं? मी कुठे चालले, काय? अच्छा, तुला कोणी माझ्यावर नजर ठेवायला सांगितले? रिपोर्टिंग करणार आहेस तू? ही किती वाजता बाहेर जाते, किती वाजता परत येते? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे खरंच वेळ नाही, आल्यावरती बोलूया. अहो पण काहीतरी नक्कीच बिनसलेलं दिसतंय. तिलोत्तमा मॅडम अशा कधीच वागत नाहीत. त्यांच्या डोळ्यात वेगळीच भीती होती, भीती आणि गोंधळ. सारंग सरांना हे सगळं सांगायला हवं, पण त्याआधी तिलोत्तमा मॅडम कुठे जात आहेत हे शोधून काढायला हवं. काहीतरी मोठी गडबड आहे जी त्या लपवत आहेत. मला त्यांच्या मागे जावं लागेल. सारंग सरांची मी नंतर बोलून घेईन, ते समजून घेतीलच मला, पण आत्ता मला वेळ घालवून चालणार नाही. सावलीताई, त्या अशा अचानक का गेल्या? काय झालं असेल? माहीत नाही मला, पण मी ऐक ना अनामिका, मी जरा बाहेर जाते. घरातल्या कोणी विचारलं, म्हणजे अगदी सारंग सरांनी जरी विचारलं तरी त्यांना सांग की मी जगन्नाथजींकडे जाते. हो आलेच चालेल. पण ऐका ना तुम्ही,
भैरवीचा नेमका काय प्लॅन आहे मला काही कळतच नाही. लोकेशनवर पोचायला मला जरा जरी वेळ लागला ना तर ती माझी वाट लावेल. एक मिनिट, माझा कोणीतरी पाठलाग करते का? मला असा का भास होतोय? आत्ता तर माझ्या डोळ्यासमोर होत्या. कुठे गेल्या असतील? कदाचित मी रस्ता चुकले वाटतं. मागे जाऊन बघते. हॅलो भैरवी, ऐक ऐक, तू सांगितलेल्या लोकेशनवर मी इथे आली आहे. तू कुठे आहेस मला सांग. अगं इतकी लगेच घाबरून जाऊ नकोस तिलोत्तमा. तुझ्या बाजूला जे दार आहे ना त्या दारातनं सरळ आत ये. तिथं आलीस की तुला तुझं तू शोधत असलेलं सत्य सापडेल. तू हॅलो हॅलो. ऐक भैरवी, मी इथे तू सांगितलेल्या लोकेशनला आले, पण तू आहेस कुठे ते तरी सांग ना. माझी काळजी करू नकोस तिलोत्तमा. ते सगळं ठीक आहे, तू कुठे आहेस मला सांग. माझी तिथे गरज नाहीये, पण जे गरजेचं आहे ना ते आहे तिथे. तिथे एक खुर्ची दिसतेय, तिथं बस. घे, बसले. आता समोर तुला तुझं सत्य दिसेल. बघ एकदा डोळे फाडून बघ.